जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये शिष्य लक्षण बघत असताना आजपर्यंत आपण अनेक ओव्या पाहिल्या। जवळजवळ 52 ओव्यांचा परामर्श आपण घेतला। समर्थांनी शिष्य कसा असावा हे सांगताना इतकं सखोल मार्गदर्शन केलेलं आहे की अभावानंच इतर कुठल्या ग्रंथामध्ये ते सापडेल। प्रत्येक बारकावा समर्थांनी पकडलेला आहे की कशा पद्धतीनं विश्वास ठेवावा, कशा पद्धतीनं भाव ठेवावा, कशा पद्धतीनं दृढ भावाचा अभ्यास करावा, आपल्यापाशी काय आहे काय नाही याबद्दलची अंतर्मुखता सतत कशी बाळगावी, सतत कसा अभ्यासामध्ये राहावं हे समर्थांनी शिकवलं। भगवत प्राप्ती करून घेणे ही ओढ काही वाईट नाही, पण लोकांच्या हे लक्षात येत नाही की केवळ ही ओढ असून उपयोग नाही, साधनेमध्ये जन्म घालवावा लागतो ही परमार्थातील वस्तुस्थिती आहे। कालपर्यंतच्या निरूपणांमध्ये आपण केवळ लक्षणं पाहिली नाहीत, समर्थांनी क्रमबद्ध प्रकारे हे सुद्धा सांगितलं की शिष्याची प्रगती कुठल्या मार्गानं होते, कशा रीतीनं तो खरं म्हणजे भगवत स्वरूपच होऊन जातो। हे सांगताना एके ठिकाणी ते म्हणतात, ऐसे सत्शिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव तेणे गुणे देवराव स्वयेची होती। तर काल निरूपणाच्या शेवटी आपण जी 52वी ओवी पाहिली त्यात ते म्हणतात, शरण सद्गुरूस गेले सत्शिष्य ऐसे निवडले क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी। सत्शिष्य हा सत्शिष्य होईपर्यंत काय प्रवास करतो म्हणजे पहा, सद्गुरूंकडे आधी जाणे, मग त्यांना शरण जाणे, मग शिष्य बनणे आणि मग सत्शिष्य बनणे, हा सगळा प्रवास समर्थांनी आपल्याला सांगितला। आणि या प्रवासामध्ये शिष्याजवळ जी मुख्य शिदोरी असते ती असते त्याच्या भावाची। म्हणूनच ऐसे सत्शिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव हे समर्थांनी सांगितलं। या भावाला धरूनच अखेरपर्यंत तो सद्गुरु चरणांपाशी दृढ राहतो। इथे ही शिष्यलक्षणे संपत नाहीत, पण पुढे समर्थांनी उपदेशाची दिशा बदलली आहे। कधीकधी आई मुलाला सांगते अमुक एक कर, तर कधीकधी आई मुलाला सांगते अमुक एक करू नको। आपल्या लेकराचं भलं व्हावं हेच आईला वाटत असतं, पण उपदेशांची तऱ्हा वेगवेगळी असते इतकंच। तसंच पुढे समर्थांनी केलेलं आहे। आता या 53व्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतायत पहा, ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाटे करी येर माईक वेशधारी असत शिष्य। ओवीची सुरुवात त्यांनी ऐसा या शब्दानं केलेली आहे। याचा अर्थ मागे सांगितलेल्या सगळ्या तत्वज्ञानाचा संदर्भ घ्यायचा असं ते आपल्याला सांगतायत की मागं जे जे काही सांगितलं तशा पद्धतीनं जो सद्भाव अंतरामध्ये बाळगून राहतो तो मुक्तीचा वाटेकरी होतो। आता मागं सांगितलेलं सगळं पुन्हा सांगण्याची गरज नाही, मागच्या निरूपणामध्ये आपण विस्तृतपणे पाहिलं। तो भाग जवळ घेऊन आपण या ओवीकडे पाहायचं आहे। ऐसा सद्भाव अंतरी, कैसा सद्भाव जो यापूर्वी ओव्यांमध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे सद्गुरुचरणी अनन्य शरण जाणं असेल, किंवा सद्गुरु वचनांमध्ये निवणं असेल, किंवा सद्गुरूंप्रती आत्यंतिक दृढ भाव ठेवणं असेल, हे सगळं जो अंतरामध्ये साठवून राहतो तो मुक्तीचा वाटेकरी होतो। आणि बाकीचे जे राहतात ते माईक वेशधारी असत शिष्य असं समर्थ म्हणतायत। नुसते वेशधारी ते असतात, शिष्य आहे म्हणून शिष्याचा वेश घातलेला असावा त्या पद्धतीचे, हे असत शिष्य आहेत असं समर्थ म्हणतायत।
आणि इथून पुढेच समर्थांच्या उपदेशाची तऱ्हा थोडी वेगळी आहे. वेगळ्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की शिष्यानं कसं नसावं. आजपर्यंत त्यांनी हे सांगितलं की शिष्यानं मुख्यत्वे करून कसं असावं, ते सांगताना सुद्धा कसं नसावं याची वाच्यता ते करत राहिले. पण या पुढच्या ओव्या म्हणजे आत्ता ही 53वी ओवी, ज्यात ते शेवटी म्हणाले, येर माईक वेशधारी असत शिष्य, या 53व्या ओवीपासून जवळजवळ ओवी क्रमांक 97 पर्यंत समर्थांनी कसं नसावं हे सांगितलेलं आहे. हे सांगताना त्यांनी अनेक पद्धतीच्या उपमा वापरलेल्या आहेत. या ओव्यांकडे आपण सावकाशपणे पाहूया आणि ओव्यांबरोबर त्याचा अर्थ पाहत जाऊया. या ओव्यांमध्ये खरं म्हणजे निरूपण करण्यासारखं काहीही नाही, इतक्या या ओव्या स्पष्ट आहेत. नुसता त्याचा अर्थच पुरेसा आहे की कसा शिष्य नसावा. आता 54व्या ओवीपासून पहा बरं का. वाटे विषयांचे सुख, परमार्थ संपादने लौकिक, देखो वेखी पढत मूर्ख शरण गेले. म्हणजे आत विषयामध्ये सुख आहे अशा पद्धतीची वृत्ती आहे बरं का, आणि लौकिकासाठी परमार्थ करतोय. म्हणजे लोकांनी बरं म्हणावं, लोकांनी चांगलं म्हणावं, समाजामध्ये प्रतिष्ठा राहावी म्हणून अंगावरती भगवी वस्त्र घातली आहेत किंवा पांढरे कपडे घातले आहेत, गळ्यात माळ अडकवलेली आहे, कपाळावरती टिका लावलेला आहे, गंध लावलेला आहे. म्हणजे परमार्थाचा अंगीकार केलाय, तो दिखाव्यासाठी केलाय. अंतरामध्ये मात्र विषय सुखाकडे चित्तवृत्ती धावती आहे, अशी दशा. समर्थ याला पढत मूर्खच म्हणतात. पढत मूर्ख म्हणजे एक अशी दशा आहे जिथं आपलं भलं कशात नाही हे कळतं, तरीसुद्धा ज्यात भलं नाही तेच व्यक्ती करते. उदाहरणार्थ, दारू पिणे वाईट आहे, माहीत आहे, कळतं, नुकसानही झालेलं आहे, आजारपणही आलेलं आहे, तरीही पुन्हा दारू प्यायला जातो, तो पढत मूर्ख. समर्थ अशा प्रकारच्या लोकांना पढत मूर्ख म्हणतायत. वाटे विषयांचे सुख, परमार्थ संपादने लौकिक, देखो वेखी पढत मूर्ख शरण गेले. दिखाव्याकरिता शरण जाण्याचा प्रकार. पुढे पहा समर्थ काय म्हणतायत. झाली विषयी वृत्ती अनावर, दृढ धरिला संसार, परमार्थ चर्चेचा विचार मळीण झाला. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. परमार्थ करण्याचा विचार केलेला असतो, पण तो इतका वरवरचा ठरतो, कारण झाली विषयी वृत्ती अनावर अशी आतली दशा असते. विषयामध्ये अनावर होते वृत्ती. विषयाकडं वृत्ती जाणे हा काही फार मोठा गुन्हा नाही, पण तिथे अनावर होणे हे मात्र वाईट आहे. अशी विषयाच्या ठिकाणी झालेली अनावर वृत्ती आणि दृढ धरेला संसार अशी स्थिती, त्यामुळं मग परमार्थ बाजूला राहतो, मागं पडतो. समर्थ म्हणतायत, मोड घेतला परमार्थाचा, म्हणजे मग परमार्थाचा कंटाळा येऊ लागतो, कारण मनामध्ये प्रपंचाचा हव्यास धरलेला असतो. आणि मग जणू एखादा बैल असावा किंवा गाढव असावं, ते जसं भार वाहतं पहा, तसं ही व्यक्ती प्रपंचाचा भार वाहत राहते, कुटुंबाचा, संसाराचा, त्यातल्या सुखदुःखांचा. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी. प्रपंचातच आनंद वाटायला लागतो आणि मग परमार्थ करमणुकीसाठी केला जातो. आता काही काम नाही ना, मग परमार्थ करूया. म्हणजे काय, कुठलं तरी प्रवचन ऐकत बसायचं किंवा नुसतंच वाचत बसायचं, केवळ करमणूक म्हणून. त्यातून काही शिकावं आणि ते शिकलेलं आयुष्यात उतरवावं हा हेतू नाहीच. केवळ माहिती गोळा करत बसायची. का तर आता नोकरी संपलेली आहे, आता वेळच वेळ आहे म्हणून. मग एकामागून एक ग्रंथ वाचत बसायचे किंवा नुसतीच प्रवचनं ऐकत बसायची, माळ हातात घ्यायची आणि मणी ओढत राहायचे. आपण जे नाम घेत आहोत त्याकडे ना लक्ष
ना अनुसंधान, ना एकाग्रतेचा अभ्यास. केवळ करायचा म्हणून परमार्थ करायचा, एक प्रकारची सात्विक करमणूक म्हणून. आणि मग ही माणसे भ्रमात राहतात, मूढ आणि मतिमंद राहतात असं समर्थ म्हणतायत. काम म्हणजे इच्छा म्हणा, वासना म्हणा, यांच्या अधीन होऊन जातात. 58व्या ओळीमध्ये समर्थ काय म्हणतायत पहा. सुकर पूजिले विलेपने, म्हैसा मर्दिला चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला. इथून पुढे समर्थांनी काही उपमा दिलेल्या आहेत. आता इथेच पहा. डुकराला सुगंधी लेप लावावा, रेड्याला चंदनानं घासावं किंवा मर्दन करावं, तसं विषयासक्ताला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणं आहे असं समर्थ म्हणतायत. पुढे ते काय म्हणतायत पहा. 59व्या ओवीत ते म्हणतात, रासभ उकरडा लोळे, तयासी परिमळ सोहळे, उलूक अंधारी पळे, तया केवी हंस पंगती. रासभ म्हणजे गाढव. आता गाढव उकिरड्यावर लोळतं, त्याला या सुगंधी द्रव्याचा काय उपयोग आहे मला सांगा. त्याला तोच एक प्रकारे स्वर्ग असतो, त्याचा उकिरडा म्हणजे. आपण परवाच्या निरूपणामध्ये किड्याची गोष्ट पाहिली पहा. तो भगवंताकडं मागतो की मला विहार करण्यासाठी आणखीन मोठं गटार दे. तशातलाच हा गाढव जो घाणीमध्ये लोळत आहे, त्याला सुगंधी द्रव्याची काय किंमत. किंवा उलूक म्हणजे घुबड. घुबडाला रात्र प्रिय असते, कारण त्याला अंधारात दिसतं. आता तो अंधाराकडं धाव घेतो. उलूक अंधारी पळे, तया केवी हंस पंगती असं समर्थ म्हणतात. त्याला सूर्यप्रकाशात विहार करणाऱ्या हंसांच्या पंगतीत कसं बसवता येईल असा त्याचा शब्दशः अर्थ. म्हणून म्हटलं, इथं फार विवरण करण्याची गरजच नाही, इतक्या स्पष्ट उपमा समर्थांनी दिलेल्या आहेत. या उपमांमधून आपण हे शिकायचं आहे की आपण त्या गाढवासारखं लोळतोय का उकिरड्यावरती. आपण डुकरासारखं, म्हशीसारखं जगत आहोत का. आपल्याला जे परमार्थ तत्वज्ञान सद्गुरू सांगतायत किंवा आता दासबोधाच्या माध्यमानं समर्थ सांगतायत, ते आपण गांभीर्यानं आपल्या आत घेतोय का, की या डुकरासारखं, गाढवासारखं आपण लोळतोय, हे ज्याचं त्यानं पाहायचं. पुढे समर्थ काय म्हणतायत पहा. तैसा विषय दरींचा बराडी. तैसा म्हणजे अलीकडं जे डुक्कर म्हणा, गाढव म्हणा, म्हैस म्हणा यांचं उदाहरण पाहिलं, अशा पद्धतीचा जो विषयदरींचा बराडी, घाली अधपतनी उडी, तयास भगवंत आवडी सत्संग कैचा. अशा व्यक्तीला कसली भगवंताची आवड आणि कसला सत्संग. तो स्वतःहून अधपतनाकडे जातो असं समर्थ म्हणतायत. वरती करून दांताळी स्वानपुत्र हाडे चगळी, तैसा विषयी तळमळी विषय सुखाकारणे. कुत्र्याचं पिल्लू किंवा कुत्रं दात बाहेर काढून हाडं चघळतं ना, तशा प्रकारे विषयासक्त माणूस विषय सुखाकरता अगदी लाळ घोटत असतो, तळमळत असतो. तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन, तैसे विषय शकता ज्ञान जिरेल कैचे. हाडच चघळण्यामध्ये जो सुख मानतो, त्याला पक्वान्नांची काय किंमत. किंवा माकडाला जर सिंहासनावर बसवलं तर त्याचा काही उपयोग आहे का. माकडाला सिंहासन आवडतच नाही, त्याला इकडून तिकडे झाडांवरून उड्या मारणंच आवडतं. तसं जो विषयासक्त मनुष्य आहे, त्याच्या ज्ञान पचनी पडत नाही. म्हणजे समर्थांना सुचवायचं आहे की आपण आपली विषयासक्ती टाकली पाहिजे. म्हणून म्हटलं की हे वेगळ्या तऱ्हेनं उपदेश करणं आहे. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे सांगण्याचा अर्थ असा की ते करू नये. जे करायला पाहिजे ते केलं पाहिजे. मरकट न होणं किंवा हाडं चघळणाऱ्या कुत्र्यासारखं न होणं हे शिष्यानं घेतलं पाहिजे, ही समर्थांची अपेक्षा आहे. समर्थ म्हणतायत, रासभे राखता जन्म गेला, तो पंडितांमध्ये प्रतिष्ठेला, न वचे तैसा आशक्ताला परमार्थ नाही.
गाढवं राखण्यात ज्याचा सगळा जन्म गेला, अशा माणसाला जर पंडितांच्या सभेत नेऊन बसवलं तर त्याला ते मानवत नाही, त्याला ते पचत नाही. तशा पद्धतीनं विषयासक्त माणसाचं होतं. त्याला परमार्थ ज्ञान पचेनासं होतं, सहन होईनासं होतं. तो उठून निघून जातो किंवा परमार्थ ज्ञानाचीच निंदा करतो. कारण अंगी गाढव पण आहे ना. मिळाला राजहंसांचा मेळा, तेथे आला डोंब कावळा, लक्षून विष्ठेचा गोळा हंस म्हणवी. हंसांमध्ये जणू एका कावळ्यानं यावं आणि कावळ्याचं लक्ष शेणाकडंच असणार. शेणाकडं त्याचं लक्ष आणि स्वतःला म्हणवतोय मात्र हंस, का तर हंसांमध्ये येऊन बसलाय. असं मनुष्यानं करू नये. असे लोक शिष्य म्हणवून घेतात स्वतःला, पण शिष्य असत नाहीत. शिष्यांच्या गोतावळ्यात येतात, पण लक्ष असतं विष्ठेच्या गोळ्याकडे, म्हणजेच चित्त असतं विषयासक्त, इंद्रियाधीन, पण केलेलं असतं मात्र शिष्यत्वाचं ढोंग. किती परखड भाषेमध्ये समर्थ आपल्याला बोध करतायत पहा. हेच थोडं उलगडून समर्थांनी पुढे सांगितले पहा. ते म्हणतात, तैसे सज्जनांचे संगती, विषयी सज्जन म्हणविती, विषय आमेद्य चित्ती, गोळा लक्षिला. जे आपण आत्ता पाहिलं तेच समर्थांनी ओवीत सांगितलं. तसेच हे लोक सज्जनांच्या संगतीत जातात खरं, पण सज्जन असत नाहीत. सज्जनांच्यात जाऊन स्वतःला सज्जन म्हणवतात, पण जसं त्या कावळ्याचं लक्ष शेणाकडं, विष्ठेकडं, तसं यांचं चित्त मात्र असतं अपवित्र, विषयासक्त. पुढे समर्थ म्हणतात, काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा. दारा म्हणजे स्त्री बरं का. तैसा विषयी सैरा वैरा, ज्ञान बडबडी. बायकोला काखेत घेऊन मला संन्यास द्या म्हणतो, तसं अंतरामध्ये विषय आणि बडबड मात्र ज्ञानाची. असो ऐसे पढत मूर्ख, ते काय जाणती अद्वैत सुख, नारकी प्राणी नरक, भोगती स्वइच्छा. असे जे पढत मूर्ख आहेत, म्हणजे ज्यांना भलं कळतं पण भल्याचं ते करत नाहीत, असे त्यांना अद्वैत सुख काय कळणार, असं समर्थ म्हणतायत. नरकात जाण्यासाठीच ते योग्य आणि स्वेच्छेनं नरकात जातात, असं समर्थ म्हणतात. वैशेची करील सेवा, तो कैसा मंत्री जाणावा, तैसा विषय दास मानावा, भक्तराज केवी. जो वेश्येच्या सेवेमध्ये असतो तो राज्याचा मंत्री होईल का, राज्य चालवू शकेल का? तसाच जो विषयाचा दास आहे तो भक्त कसा म्हणवावा, असं समर्थ म्हणतायत. या ओव्या इतक्या परखड आणि स्पष्ट आहेत की काहीही न सांगता आपण अक्षरशः अंतर्मुख होतो. तैसे विषयी बापुडे, त्यास ज्ञान कोणीकडे, वाचाळ शाब्दिक बडबडे, वरपडे झाले. ऐसे शिष्य परम नष्ट, कनिष्ठांमध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी आणि दुष्ट, खळखोटे दुर्जन. असे जे विषयी लोक आहेत त्यांना आत्मज्ञान कसं मिळणार, असं समर्थ तळमळीनं सांगतायत. ते वाचाळता करतात, बडबड करत राहतात, आणि या बडबडीमध्ये आध्यात्मिक ज्ञानही असतं, आत्मज्ञानाचा विषय पण असतो, पण अंतरामध्ये वृत्ती विषयासक्त असती. समर्थ म्हणतायत, असे शिष्य परमनष्ट आहेत, कनिष्ठांमध्ये कनिष्ठ आहेत, दुष्ट आहेत, अविवेकी आहेत, दुर्जन आहेत. एकामागून एक वाईट शब्द समर्थांनी वापरले, पण जशी प्रेमानं आई ओरडती तशातला हा प्रकार आहे बरं का. समर्थांच्या अंतःकरणामध्ये द्वेष नाही, आपल्या भल्यासाठीची तळमळ आहे, म्हणून अशी त्यांची भाषा आहे. त्यांचा जीव तुटतोय हे असं तुम्ही होऊ नका. प्रामाणिकपणे परमार्थ मार्गामध्ये या आणि प्रामाणिकतेनं काहीतरी अनुसरा. गोंदवलेकर महाराज म्हणतात, थोडंच वाचावं पण पचेल एवढं वाचावं. नुसतंच एका पाठोपाठ एक ग्रंथांचे पारायण करत जाण्यानं भगवंत भेटत नाही. प्रत्येक ग्रंथामध्ये भगवत प्राप्तीच्या खुणा सांगितलेल्या आहेत. एक कुठली तरी खूण पकडावी आणि त्याला जन्मभर अनुसरावं,
अनुसरावं असा शब्द आहे बरं का. त्या खुणेवरती चालत राहावं म्हणजे निश्चितपणे भगवत प्राप्ती होते. संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रेष्ठ आहे, त्यातील एक तरी ओवी अनुभवावी. एका तरी ओवीला दृढ धरावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. त्यात जे माऊलींनी सांगितलेलं आहे त्या वाटेनं चालत जावं. ढोंग कदापि करू नये. आपली वृत्ती विषयासक्त असेल तर ते कबूल करावं आणि सद्गुरूंना भगवंताला शरण जावं. त्याला प्रार्थना करावी की माझी वृत्ती विषयासक्त आहे, भगवंता मी हीन आहे, दीन आहे, मला सांभाळून घे, तुझ्या नामाचं प्रेम दे. हीच प्रार्थना गोंदवलेकर महाराज सुद्धा करायला सांगतात. पण त्या प्रार्थनेमागे प्रामाणिकपणा पाहिजे. हे जे वर्णन समर्थ करतायत ना ढोंगी माणसांचं, असं ढोंग आपल्या हात असू नये. अशी दुष्ट प्रवृत्ती, दुर्जन प्रवृत्ती आपल्या हात असू नये. आपण असे असू नये की आपल्याला कळतंय आपलं अनहित आहे, तरीही आपण ते करायला जातोय. आपण भोगाला आसक्त असू नये. विषयांच्या ठिकाणी अंधपणानं चिकटून राहू नये, लंपट होऊ नये. अंतरामध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर खऱ्या भावानं शरण जाता येईल. नाहीतर अंतरामध्ये असा भाव की विषय भोगायचेच आहेत आणि वरवर मात्र शरणागततेचं ढोंग, अशानं आपल्या पदरात काहीही पडणार नाही. समर्थ पुढे काय म्हणतात पहा. ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप, तयास प्राश्चित्त अनुताप उद्भवता आहे. तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरूस संतोष व्हावे, कृपादृष्टी जालिया व्हावे पुन्हा शुद्ध. मार्ग सांगितला पहा त्यांनी. आपण अगदी हेच आत्ता पाहिलं. दोषी आहेत, पापरूप आहेत, हे अगदी खरं आहे. अगदी पापांचा वज्रलेप झालेला आहे. पण अनुताप जर घडला, जर अनुताप केला गेला तर तो अनुतापच त्याचं प्रायश्चित्त ठरतो. तयास प्रायश्चित्त अनुताप उद्भवता आहे. आणि अनुताप याचा सविस्तर अर्थ पूर्वी आपण पाहिलाय. समर्थ पुढे म्हणतात, तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरूस संतोष व्हावे. मग त्याला खरेपणानं सद्गुरूंना शरण जाता येतं. तसं त्यानं जावं आणि सद्गुरूंना संतोषून घ्यावं आणि मग त्यांची कृपा झाली की तो परत शुद्ध होतो. म्हणजे स्नान केल्यासारखं आहे, पण पुन्हा पुन्हा इथं घाण व्हायचं नाही, हे मात्र पाळलं पाहिजे. एकदा शुद्ध झालं की पुन्हा अशुद्ध न होणे ही शिष्याची जबाबदारी आहे. हे सांगून पुन्हा समर्थ कसं नसावं ते सांगायला लागले पहा. स्वामी द्रोह जया घडे, तो यावत चंद्र नरकी पडे, तयास उपावची न घडे, स्वामी तृष्टल्या वाचूनी. जो गुरुचा द्रोह करतो, गुरुद्रोह करतो, त्याला अनंत काळापर्यंत नरकात खितपत पडावं लागतं, असा शब्दशः अर्थ आहे याचा. मग त्यातून बाहेर यायला त्याला एकच उपाय आहे. ज्या गुरूंप्रती त्यानं द्रोह केला त्यांना शरण जावं आणि त्यांना संतुष्ट करावं. स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले, तेणे गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान. काही लोक काय करतात, गुरुद्रोह करत नाहीत, पण तात्पुरतं शरण जातात स्मशान वैराग्य आल्यामुळं. स्मशान वैराग्य म्हणजे तात्पुरती, अगदी क्षणिक आलेली वैराग्याची भावना. या क्षणिक वैराग्याच्या भावनेनं सद्गुरूंना शरण झाल्यासारखं दाखवायचं. मी शरण आलोय म्हणायचं आणि ती शरणागतता पण तात्पुरतीच ठरते, कारण वैराग्य असतं स्मशान वैराग्य. मग हा भाव काही टिकणारा असत नाही, जाणाराच असतो. भाव आणीला जायाचा मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्राकारणे. अगदी क्षणिक टिकणाऱ्या भावाच्या भरात सद्गुरूंचा हा मंत्र घेतो आणि 2 दिवसांचा शिष्य होतो. असंही नसावं असं समर्थ आपल्याला सुचवतायत. एकूण काय,
मनात आलेलं वैराग्य खरं खोरं असावं, तात्पुरतं नसावं. खरं नसेल तर खरं वैराग्य येईल याचा अभ्यास करावा आणि शरण जाताना मनापासून शरण जावं, 100% पूर्णपणे शरण जावं. ऐसे केले गुरु उदंड, शब्द शिकला पाषांड, झाला तोंडाळ तरमुंड महापाषांडी. काही लोक मग अनेक पद्धतीचे गुरु करत राहतात. जणू गुरु करण्याचं व्यसनच लागतं. यांच्याकडनं हे घ्यायचं, त्यांच्याकडनं ते घ्यायचं. स्वतःची आध्यात्मिक साधना बाजूला राहिली, कारण ती करण्यासाठी मुळात ती मिळालेलीच नसते. मिळण्यासाठी एकनिष्ठेनं गुरूंकडं राहावं लागतं, गुरूंच्या पायी राहावं लागतं. गुरूंकडं राहावं लागतं म्हणजे त्यांच्या घरी नाही. गुरूंकडं राहणे म्हणजे एकाच सद्गुरूंप्रती एकनिष्ठ भावानं शेवटच्या श्वासापर्यंत राहणे. हे घडलेलंच नसल्यामुळं प्रत्येक ठिकाणी गुरु करत 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 फिरत गेल्यामुळं एकतर भाव कुठे स्थिर राहत नाही आणि शब्दज्ञान मात्र पदरात भरपूर पडतं. या महाराजांकडनं ते कळतं, त्या महाराजांकडनं हे कळतं आणि मग याचं शाब्दिक ज्ञान वाढतं. उदंड गुरु केले जातात, पण शब्दज्ञान नुसतं बडबडत राहिल्यानं महापाखंडी तो होतो, असं समर्थ म्हणतायत. म्हणजे ज्ञानाचा अनुभव नाही, ज्ञानाची बडबड मात्र आहे आणि त्या बडबडीमुळे समाजामध्ये मान आहे. मग त्या मानाचा नाद लागतो, पैसेही कमवायला लागतो आणि स्वतःला मोठा समजतो. हा झाला महापाषांडी. ऐसे केले गुरु उदंड, शब्द शिकला पाषांड, झाला तोंडाळ तरमुंड महापाषांडी. समर्थांच्या परखडतेमध्ये त्यांचं प्रेम पाहणं गरजेचं आहे. त्यांची आपल्याबद्दल असलेली तळमळ पाहणं गरजेचं आहे. ज्या तळमळीनं ते आपल्याला सांगतायत की काय करू नका, इकडं आपली दृष्टी वळवणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ओव्या अत्यंत गंभीरतेनं घेणं आवश्यक आहे. समर्थांचं आपल्याला कडक शब्दांमध्ये बोध करणं अजून संपलेलं नाही. यापुढे समर्थ काय म्हणतायत ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.